पवना धरण परिसरात पुन्हा उत्खनन सुरू, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत पवना धरण नावाचा डॅम आहे। या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या भोवतालाने मातीचं आणि मुरमाचं भरघोस प्रमाणामध्ये उत्खनन होत असल्याची माहिती, तक्रारी, निवेदन मी हे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांच्याकडं लेखी तक्रार या ठिकाणी मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जिल्हाधिकारी आदरणीय ड्युटी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, या सर्वांना या संदर्भामध्ये मी तक्रार या ठिकाणी दाखल केलेले आहे। तहसीलदारांनी या संदर्भामध्ये कारवाई केल्याचे पत्र त्यांनी मला व्हॉट्सअपवरती त्यांनी पाठवलेले आहेत। 1 ते 2 गाड्यांवरती त्यांनी तात्पुरती कारवाई केली की काय असा प्रश्न या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय। तर त्याचबरोबर त्यांनी या संदर्भामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा कुठला दबदबा न ठेवता त्यांनी फक्त आता मार्ग बदललेला आहे आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधली लाल माती, या लाल मातीची तस्करी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो गाड्यांच्या रूपानं, मला वाटतं 2-2 ते 3-3 मिनिटाला एक गाडी पास होती, अशा पद्धतीचं महापाप, पर्यावरणाचा विनाश करण्याचं काम या माध्यमातून भूमाफियांकडून केला जात आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्याचबरोबर महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण तात्काळ या संदर्भामध्ये तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावे आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणारं जे होत असलेलं मातीचं उत्खनन हे तातडीने आपण थांबवण्याच्या सूचना द्याव्यात। वास्तविक पाहता या संदर्भामध्ये माझ्या व जनतेच्या असं निदर्शनामध्ये आलेलं आहे की मावळ लोकसभेच्या अंतर्गत असलेलं पवना धरणाचं पाणलोट क्षेत्रातून होत असलेलं उत्खनन माती, ही माती हायवा गाड्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेली जात आहे। त्या हायवा गाड्यांवरच्या नंबर प्लेट सुद्धा काही हायवा गाड्यांना नाहीये। त्या ठिकाणी वाहतूक करत असताना जर अपघात झाला, कोणाची जीवितहानी झाली तर कुणावरती कारवाई करायची असा प्रश्न या पोलीस प्रशासनासमोर पडल्याशिवाय राहणार नाहीये। त्याच्यामुळं बिना नंबरच्या ज्या हायवा आहेत त्या हायवा चालकांवरती, मालकांवरती तातडीनं तहसीलदारांनी, आरटीओ विभागाने कारवाई करावी अशी मागणी आणि अशी विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आरटीओ प्रशासनाला, त्याचबरोबर महसूल विभागाच्या प्रशासनाला करत आहे। माझा इंडिया न्यूज, पवना धरण, मावळ लोकसभा, पुणे।